उठ उठ मानवा तू धरी गुरु पाया, नाही तरी जन्म तुझा जाईल वाया, नाही तरी जन्म तुझा जाईल वाया. सत्संग नाही केले नाही पुण्यकर्म, धर्मशास्त्र पुराणाचे जाणिले नवर्म. माझे माझे मनोनिया लाविली ही माया, नाही तरी जन्म तुझा जाईल वाया. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. सत्संगत जी प्रेमाने बोला धन्यंकार जी. कारण आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन. कारण वास्तविक पाहता ज्यावेळेस ही संत महात्मे ह्या सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन करत असतात की वास्तविक पाहता की आजचा मानव मात्र जीवन जगत असताना केवळ सांसारिक गोष्टी करत असताना पूर्वीचा एखादा व्यक्ती समोरासमोर भेटला तर नमस्कार म्हणायचा, राम राम म्हणायचा, रामकृष्ण हरी म्हणायचा. परंतु वास्तविक आता आज सामाजिक दृष्टीनं बघितलं तर माणूस माणसापासून कोसो दूर चाललेला आहे. आणि वास्तविक आता आपापल्याच धुंदीमध्ये प्रत्येकजण स्वतःचं जीवन जगतोय. ऐश्वर्याच्या माध्यमातून, संपत्तीच्या माध्यमातून. आज केवळ त्याला वाटतंय की माझ्याकडे जी संपत्ती आहे ती दुसऱ्याकडे नाही आहे. आणि अशा ऐरभावामध्ये तो स्वतःमधला जो ओलावा, जो प्रेमाभाव आहे तो विसरून गेलेला आहे. मग साधुसंत वास्तविक पाहता प्रत्येक वेळी जीवन जगत असताना दासच्या जीवनामध्ये देखील ते प्रसंग आले. आमचे अण्णा पवारजी महात्मा त्यावेळी ज्ञानप्रचारक होते आणि सहज भाडळे गावामध्ये ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून एक सुंदर असा कार्यक्रम झाला होता. आणि कार्यक्रम झाल्यानंतर 2 बॅचमध्ये ब्रह्मज्ञान दिलं आणि शेवटी 12:30 वाजल्या. आणि 12:30 वाजल्यानंतर अण्णा महाराज दासला रिक्वेस्ट करायला लागले, महाराज हे व्यर्थ जाणार आहे, तुम्ही काय अट्टास करू नका, कुठल्याही गोष्टीला वेळेची मर्यादा आहे. परंतु वास्तविक पाहता लोक ऐकत नव्हती. आणि त्यावेळेस देखील 3री बॅच ब्रह्मज्ञान अण्णांनं पूर्ण केली. आणि वास्तविक पाहता त्यावेळेस ब्रह्मज्ञान बरेच लोक घेत होती. परंतु वास्तविक पाहता त्याच्यामधून आमचा प्रत्येक वेळी ही जीवन जगत असताना किती महात्म्यानं ब्रह्मज्ञान घेतलं आहे. बरेच लोक सत्संगमध्ये येऊन बसायला लागले होते. परंतु वास्तविक पाहता राऊत परिवार होता आणि हे कर्म करत असताना सिकऱ्यांचा परिवार होता. आणि एवढं सुंदर कार्य चाललेलं असताना ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस दासच्या बरोबर भैरवबाबा बिचुकले महाराज धनगरवाडीचे होते. आणि दासनं त्यांना राजकीय थोडासा छंद होता. आणि राजकीय छंदाच्या माध्यमातून दासनं त्यांना विनंती केली होती की तुम्हाला दोन्हीपैकी थोडंसं एक कार्य करावं लागेल. कारण राजकारण हा विषय दुसऱ्या बाजूला जातो आणि अध्यात्म हा विषय दुसऱ्या बाजूला जातो. त्यांना देखील थोडंसं राजकारणाकडं कानाडोळा करून सत्संगाच्या माध्यमातून ते कार्य चालू केलं. कारण हाशेवाडी गावामध्ये ज्यावेळेस सत्संग होत होती त्यावेळेस 9 ते 11 ह्या वेळेमध्ये सत्संग चालायची. आणि वास्तविक पाहता त्यावेळेस मग गाड्यांची सुविधा नव्हती. रात्रीचं मग आमचा परिवार वेगर वस्तीवरून हाशीवाडीमध्ये सरासरी 1 किलोमीटर अंतर आहे. दर रविवारी तो
खंदिलाच्या उजाडामध्ये ती जाऊन सत्संग चालत चालत परिवार करायचा. आणि मग असं करत 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 नंतर आमच्या अनिल महाराजांना बंधूंना गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर मग ते देखील 2 ट्रिप करून संपूर्ण परिवार त्या सत्संगमध्ये हाशीवाडीमध्ये नेऊन सोडत होते. मग वास्तविक आता हे कार्य करत असताना बऱ्याच वेळा प्रयत्न प्रत्येकाचा असतो की आपल्या परिवारातला संपूर्ण सदस्य ह्या ब्रह्मज्ञानावरती स्थिर झाला पाहिजे. प्रत्येकाला हे ब्रह्मज्ञान जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. हा प्रत्येक संत महात्म्यांना कळवाळा असतो की माझ्या नात्यामध्ये माझ्या सर्व जेवढेही नातेवाईक आहेत, मग हिराबाई घोरपडे असू द्या, आमची पत्नी सुप्रिया घोरपडे असू द्या, त्यावेळेस सत्संग करत होत्या, गीतं देखील म्हणत होत्या. आणि वास्तविक पाहता भावाची मंडळी देखील सत्संग करत करत हे जीवन चाललेलं होतं. आणि जीवन चाललेलं असताना एक वेळेस पुणे या ठिकाणी संत समागमचं आयोजन झालं होतं. स्वयं सद्गुरू हरदेवसिंग महाराज कार्यक्रम चालू होते. आणि कार्यक्रम चालू असताना त्यावेळेस आम्ही देखील मुंबईवरून आलो होतो आणि गावच्या सत्संगचे महापुरुष पुणे या ठिकाणी आले होते. आणि हे सगळं करत असताना ज्यावेळेस कार्यक्रम चालू होता आणि कार्यक्रम झाल्यानंतर आमची पत्नी तिथं प्रतीक्षात चुकल्यानंतर सर्वजण शोधत होते. परंतु वास्तविक पाहता सद्गुरूची कृपा ती नेमकी मला येऊन भेटली. आणि भेटल्यानंतर मग प्रत्यक्ष सर्व संत महात्म्यांच्या बरोबर तिला सोडलं. कारण प्रत्येकालाच वाटत असतं आपल्या परिवाराने हे ब्रह्मज्ञान घ्यावं, परंतु दैवलेखा कधी न चुके ब्रह्मदेखा. कारण संतांचे आप्त नव्हते ते संत म्हणून शास्त्र सांगते की प्रत्येक वेळी की आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्याने ब्रह्मज्ञान घ्यावं, त्याच्यानंतर आपला गावातल्या लोकांना ज्ञान घ्यावं, शहरातल्या लोकांना ज्ञान घ्यावं, जितका आपला मित्रपरिवार आहे, नातेवाईक आहेत. कारण आमची मावशी तातावडीची आहे शिंदे माताजी. कारण प्रत्येक नातेवाईकेच्या त्या काय करायच्या की 5 रुपये असू द्या, 10 रुपये असू द्या, निरंकारी सत्संगमध्ये ती पावती फाडत होत्या. कधी ह्या नातेवाईकांची, कधी त्या नातेवाईकांची. आणि पावती फाडून ती सेवा करत होते की सद्गुरूच्या चरणावर आज न उद्या हा परिवार यावा, अशी एक त्यांची शुद्ध भावना होती. मग वास्तविक पाहता मग बीबी या ठिकाणी देखील सत्संग चालू झाला होता. आणि जनरल कार्यक्रमाच्या माध्यमातून तिथं देखील त्या गावामध्ये आमचे मावशी आणि काका ह्या चरणावरती सत्संगला जोडले. आणि हे कर्म करत असताना प्रत्येकालाच वाटत असते की माझ्या सर्व नातेवाईकांनी हे ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं. म्हणून आमचे आजोबा सोमेश्वर मुरुमचे सलग 52 वर्ष पंढरपूरची वारी केली होती. आणि हे कर्म चालू असताना त्यांची लोणंद या ठिकाणी पालखीला जेवण असायचं. आणि हे कर्म करत असताना तुळशीदास शिंदेजींना वाटलं की त्यांचे ते आमचे आजोबा, त्यांचे सासरे, त्यांना वाटलं की एवढ्या दिवसाचा भक्तीचा सार आहे, कारण त्या माध्यमातून त्यांना देखील ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून त्यांना ब्रह्मज्ञानाला एक दिवस बसवलं. परंतु ब्रह्मज्ञान चालू असताना तो महात्मा मध्येच उठून डायरेक्ट निघून गेला. कारण दैवलेखा कधी न चुके ब्रह्मदेखा. कारण जोपर्यंत भाग्यात ती गोष्ट नसेल तर येणकेन प्रकारे आमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याचा इशारा, आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊ शकत नाही. मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक अशा गोष्टी येत असतात की वाटतं की बाबा रे अमक्यानं ब्रह्मज्ञान घेतलं पाहिजे, ह्याचं जीवन परिवर्तन झालं पाहिजे. परंतु वास्तविक पाहता जी ही जीवनामध्ये जीवन चाललेलं असताना ज्या काही घटना घडत असतात त्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं घडत असतात. मग वास्तविक पाहता आमचे हाशीवाडीचे सत्संग चालू असताना बांधास महाडिक महाराज, त्यांच्या मंगलमाताजी
यांना देखील सेवादलची वर्दी घातली होती. आमचे संजय महाराज त्यांना देखील सहज समागमला मुंबईला आले आणि मुंबईला आल्यानंतर त्यांच्या मनात देखील ऊर्जा निर्माण झाली की मला सेवादलची वर्दी शिवता येईल का. पण त्यांना देखील ती सेवादलची वर्दी शिवली. परंतु ऐन प्रकारे नंतर ते सत्संगाला यायचे बंद झाले. कारण जीवन जगत असताना ज्यावेळेस सांसारिक सुख असतं ते एक वेळ नाही मिळालं तर चालेल, परंतु साधुसंतांच्या सत्संगमध्ये जरी हाकललं तरी कमीत कमी तिथं चिकटून बसायला पाहिजे, कारण तिथं आपलं सोहित आहे. म्हणून आपल्या जे हित असता जागता धन्य तयाची माता पिता, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचे देवा, हरेक वाटे गीता भागवत करीती श्रवण, अखंड नाम विठोबाचे. कारण ज्या ज्या ठिकाणी हरिभजन कीर्तन चालतं, सत्संग चालतो, तिथं एखाद्यानं हाकललं तरी चिकटून बसलं पाहिजे. कारण माझं सोहित आहे, त्याच्यामध्ये माझे सर्व श्वास आहे तिथे कारणी लागणार आहे. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये साधुसंत देखील सांगतात की मना सज्जन भक्ती पंथीशी जावे, जगी निंद ते सर्व सोडून जावे न जगी वंद ते भावे करावे. ज्या चांगल्या गोष्टीचा विचार आहे तो जीवनामध्ये एकसारखा प्राप्त करून केवळ इतर लोकांना माझ्यापासून कसं ह्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून त्यांचा भवसागर पार होईल, ह्यासाठी मग आरबवाडी असू द्या, आरबवाडी या ठिकाणी देखील सत्संग चालू होती. संभाजी सकुंडे महाराज कांजूरमार्गला राहायला होते, त्यांचा देखील प्रयत्न असायचा. आणि भोसले महाराज, प्रताप भोसले महाराज एकदम डुलची बिलची छान वाजवायचे. त्या महात्म्यांच्या बरोबर देखील आरबवाडीमध्ये सत्संग करण्याचा योग प्राप्त झाला होता बऱ्याच वेळा. मग असं कार्य करत असताना आंबवडे या ठिकाणी संगीता सकुंडे, सुभाष सकुंडे हा परिवार होता, तानाजी सकुंडे. बरेच कार्यक्रम त्या गावात देखील झाले. कारण जगन्नाथ मोरे महाराजांच्या उपस्थितीत एक वेळ त्यांच्याबरोबर पप्पू महात्मा रिक्षावाले जे सातारा त्यांच्याबरोबर असायचे लहानपणीपासून, त्यावेळेस जगन्नाथदादांच्या उपस्थितीमध्ये आंबोडे या ठिकाणी प्रचार प्रसार माध्यमातून रसाळ महाराजांची दासनं परवानगी काढली होती आणि त्या माध्यमातून कार्यक्रम झाला आणि दासला साईट विचारामधून विचार करण्याचा मौका दिला. आणि मौका दिल्यानंतर सहज सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने सुंदर असे विचार झाले. आणि विचार झाल्यानंतर एक 10 ते 12 मिनटाचे विचार झाल्यानंतर जगन्नाथदादा स्टेजवरून उठल्यानंतर दासला जवळ घेतलं. बस म्हणले, अशी आग लागली पाहिजे प्रचार आणि प्रसाराची. कारण त्यावेळेस एक नशा होती की बाबा रे, ह्या प्रत्येक जीवमात्राला हे ब्रह्मज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे, ही एक इतकी उत्कंठा निर्माण झाली होती. मग ते गाव माझं गाव म्हणून नाही, एक निरंकारी परिवार, मिशनचं कार्य, मग ते गाव कोणतंही असू द्या, दासला एकच सवय होती, एखादा जनरल कार्यक्रम कोरेगावमध्ये असू द्या. कारण दासला आठवते सुलतानवाडी या ठिकाणी सोनवणे अप्पांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होता आणि वास्तविक पाहता जवळजवळ 2 ते 2.5 हजार महात्म्यांची पुढं समोर उपस्थिती होती. आणि त्या सुलतानवाडी गावामध्ये आमचे शिंदे महाराज जे मैल कोल्याचं काम करत होते रस्त्यावरती, ज्यावेळेस पहिले खडीचे रस्ते होते, संपूर्ण खडी उदसायची, परंतु मैल कोल्याचे काम नवरा बायको करत होते त्यांच्या जोडीला. त्यावेळेस ते हाशेवाडीकडे आल्यानंतर संध्याकाळचे मुक्काम करायचे, सत्संग करून जायचे. परंतु ते महात्म्याचं इतकं सुंदर जीवन होतं की वास्तविक पाहता सतत त्विनंकार मैत्री शरण हा मैनू बक्षलो, सतत नाममंत्र चालू असायचा. सहज जरी बसले असू द्या, त्या बेडवरती झोपलेले असू द्या, ज्या ज्यावेळेस जागृत अवस्थेमध्ये होते त्या त्यावेळेस काम करत करत हातानं काम करायचे. परंतु वास्तविक पाहता त्या शिंदे महाराजांना भाडळे भागामध्ये देखील सुरुवातीपासून ज्या ज्यावेळेस इकडं त्यांच्या मैल कोल्याच्या दुट्या लागायच्या रस्ते दुरुस्तीच्या, त्यावेळेस ती आल्यानंतर मुक्कामी थांबायचे, सत्संग करायचे. चर्चेच्या माध्यमातून सुंदर असा कार्यक्रम देखील करत राहायचो. आणि सुलतानवाडी या ठिकाणी आमच्या सोनवणे अप्पांच्या उपस्थितीमध्ये इतका सुंदर कार्यक्रम होता आणि दास तो सत्संग
चालवण्याचं दासला सेवा प्राप्त झाली होती. आणि चालवत असताना आमचे दिलीप रेटे महाराज, त्यांचं योगदान देखील सुरुवातीपासून दासला सहकार्य इतकं मोठं होतं. आणि चालवाय बसल्यानंतर सुंदर असा कार्यक्रम देखील झाला. परंतु दास चालवत असताना कितीतरी महात्मे दासला खुणवत होते, इशाऱ्याच्या माध्यमातून खुणवत होते. कारण दासला ती कानटुपी दासनं घातलेली होती आणि त्या महात्म्यांना वाटायचं की ती टोपी मी काढावी. परंतु दासच्या लक्षात काय तो इशारा आला नाही. कारण दासची एक अवस्था होती, ब्रह्ममय अवस्थेमध्ये सद्गुरूचं कार्य किती उंच पदावरती जाईल त्यासाठी दासची धडपड असायची. आणि तो कार्यक्रम देखील सुंदर झाला. मग वास्तविक पाहता भाडळे भागामध्ये इतके जनरल कार्यक्रम झाले. दत्ता जगतापजी असू द्या, दासला आठवते ज्यावेळेस दत्ता जगतापजींच्या ज्या हुजुरीमध्ये कार्यक्रम टूर लागला होता. कारण त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ग्राम स्वच्छता अभियान हा कार्यक्रम राबवला जात होता. संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान. सातारा जिल्ह्यामधून निडळ या गावचा पहिला नंबर आला होता. आणि नेमका आमचा योगायोग असा होता की त्या गावामध्ये दत्ता जगतापजींच्या हुजुरीमध्ये कार्यक्रम होता. कारण एक कार्यक्रम आम्ही लोक मुंबईवरून गाडी करून मनोज कदमजी, सावंत महाराज, विजय चव्हाणजी, नथुराम पाष्टे महाराज, संभाजी सकुंडे, गंगाराम शिंदे अनेक महात्मा मुंबईवरून गाडी करून आलो होतो 407 टेम्पोमध्ये. असला तो प्रसंग आठवतो. कोरेगावमध्ये टेम्पो अडवल्यानंतर आमचे विजय चव्हाण महाराज PSI होते. साध्या ड्रेसवरती त्यांच्या गळ्यामध्ये ड्युटीचं पत्र, फोटो पास होता. परंतु त्यांना उतरल्यानंतर त्या हवालदारांना नमस्कार घातला हात जोडून की देवाच्या कामाला चाललो आहे आणि अमक्या ठिकाणी निडळ या ठिकाणी सत्संग आहे. आणि हात जोडल्यानंतर त्या अधिकाऱ्याने देखील सांगितलं ठीक आहे, हरकत नाही. मग वास्तवता इतकं पोलीस डिपार्टमेंटला होते महात्मा, तरी देखील त्यांचं लीन जीवन होतं. आणि ज्यावेळेस तो कार्यक्रम टूर लागला होता आणि दासला आठवते, मग त्यावेळेस पप्पू विठ्ठल आवारे महाराजांचा मुलगा पप्पू आवारे आणि आमचे संग्राम बिचुकले महाराज, राजू गोरपडे महाराज हे 3 महात्मे त्यावेळेस दत्ता जगतापजींच्या सहवासात आल्यानंतर त्यांना शेवादलची वर्दी घालण्याची प्रेरणा आमच्या दत्ता जगताप महाराजांनी त्या महात्म्यांना आग्रह केला, महात्माजी शेवादलची वर्दी घाला, खूप छान आहे, सेवा घडते. आणि त्यांना ती प्रेरणा दिली. आणि प्रेरणा दिल्यानंतर वास्तविकता त्या महात्म्यांना देखील शेवादलची वर्दी घातली आणि ते कार्य चालू केलं. आणि हे कार्य चालू करत असताना ज्यावेळेस कार्यक्रम झाला होता आणि दत्ता जगतापजी आमच्या घरी मुक्कामाला होते. आणि मुक्कामाला असल्यानंतर पहाटे 5:30 वाजता उठल्यानंतर ज्यावेळेस दासचे ते पाय दाबून सेवा करत होते. आणि ते सगळी सेवा पाहिल्यानंतर दास उठला आणि दर्शन घेतलं. कारण निरंकारी मिशनमध्ये असे प्रचंड प्रचारक आहेत जे प्रेमभाव त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाला आहे. सद्गुरूचं कार्य किती छान प्रकारे करावं ही प्रत्येकाला एक सद्गुरूने दिलेली देण आहे. आणि ते कार्य करत असताना मग निडळ गावात देखील कार्यक्रम झाला. आणि सुंदर अशा टूरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मग वास्तविक पाहता त्याच वेळेस काय झालं की शिरीष डोंगरे महाराजांना तो मेसेज गेला नाही. आणि शिरीष डोंगरे महाराज धनगरवाडी या ठिकाणी आबांच्या इकडं आले. आणि आल्यानंतर मग ज्या दिवशी निडळचा कार्यक्रम होता त्या दिवशी भाडळ्यात देखील आबांना गिरणीच्या समोर शिरीष डोंगरे महाराजांच्या उपस्थित कार्यक्रम छोटासा केला. कारण संत हे मोका पाहत असतात आणि मोका आला की त्याचा उपयोग करून घेत असतात. मग वास्तविक पाहता हे कर्म करत असताना प्रत्येकाला वाटत असतं माझ्या जीवनामध्ये दासला एक तो प्रसंग आठवतोय की सुरुवातीचा काळ होता, हाशिवाडीमध्ये एक जनरल कार्यक्रमाचं आयोजन झालं होतं. आणि दास नेमकंच मुंबईवरून आला होता. आणि सातारला उतरून कोरेगावला आल्यानंतर सहज आमचे गुप्ताजी महाराजांच्या बरोबर घसड झाली होती. आणि सहज त्या महात्म्यांना महाराज चला म्हणले जाऊया आपण. आणि दासच्या हाताला धरलं आणि चौथाई गल्लीमध्ये आमचे राजेंद्र कापसे महाराज आहेत त्यांच्या घरी नेलं.
आणि घरी नेल्यानंतर मला एक खुर्ची टाकली आणि मला कोपऱ्यात बसवलं. आणि दासच्या ध्यानीमनी काहीच नव्हतं. दास चरणावरती आपलं एक सद्गुरूचं कार्य चांगल्या प्रकारे महापुरुषांना आणायचा आणि त्यांच्याकडूनच बोलून सुंदर असं कार्य करून घ्यायचा. परंतु तिथं चौथाही गल्लीमध्ये कापशेमानाच्या घरी कदम परिवार बाजूला होता आणि हे सगळे परिवार सुरुवातीपासून जुने. आणि त्या परिवारामध्ये सहज दासला तिथं कोपऱ्यात बसवलं आणि त्या गुप्ता महात्माने काय केलं, जेवढेही माता बहिणी महापुरुष आजूबाजूला होती ती सगळे जमा केले आणि छोटीशी सत्संग चालू केली. आणि सत्संग दुपारच्या टायमिंगला चालू केल्यानंतर 4-4:30चा टायमिंग होता. आणि त्यावेळेस मग दासला त्यांना खुर्ची उद्या बसवलं. म्हणले महात्माजी आता सद्गुरू स्वरूप सत्संगला आशीर्वाद देतील. दासनं कधीही बोलला नव्हता, परंतु तो एक प्रसंग सद्गुरूनं त्यावेळेस देखील 20 मिनिटामध्ये जी काय वाणी प्राप्त झाली, गुरुची कृपा झाली. दास कधीही प्रेमाने बोला, धन्यंकार बोलला नव्हता, परंतु त्यावेळेस त्या महात्म्याने दासला पहिल्यांदा त्या स्टेजला बसवलं आणि ते कार्य सद्गुरूचं चालू झालं. मग वास्तविक पाहता काय या संतांचे वर्णू उपकार मज निरंतर जागविशी. संत हे वेळोवेळी जागवत असतात, कारण कोरेगावची सत्संग आणि हाशीवाडीचे सत्संग एक साथच चालू झालेले आहेत. आणि हे सर्व कार्य चालू असताना दासला वेळोवेळी वाटायचं की एवढी तालुक्याच्या ठिकाणी सत्संग आहे, ती सत्संग रजिस्टर व्हावी. सद्गुरूचे आदेश उपदेश आहेत ते सत्संगपर्यंत पोचावे. मग दासची तळमळ होती. आणि तळमळ असताना आमचे दिलीप रेटे महाराज, तानाजी सकुंडे महाराज असं कार्य करत 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 असं वाटायचं की सत्संग रजिस्टर असावी, कारण वाठार किरोलीची सत्संग रजिस्टर होती आणि सगळे आदेश उपदेश तिकडून आम्हाला प्राप्त व्हायचे. आमच्या अण्णा पवार, निवास महाराज, सुनील जाधव महाराज, नलवडे महाराज, भोज महाराज ही येणं जाणं भरपूर असायचं. तिकडचे सेवादल, इकडचे सेवादल, हे सत्संगचे कार्यक्रम बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग प्राप्त झाला. मग दासला एक मनामध्ये वाटलं की कोरेगावची सत्संग देखील रजिस्टर व्हावी. मग बर्गे अण्णा, प्रल्हाद बर्गे अण्णा तिथं सेवा पाहत होते आणि एक साधा महात्मा होता, सुंदर भाव होता. ते कवाली गायचे की जगामध्ये तुझं कोणच नाही, की सुंदर अशी कवाली गायचे, सुंदर आवाज. आणि त्यावेळेस दासनं त्यांना रिक्वेस्ट केली की महाराज, दिल्लीवरून आदेश उपदेश जर प्राप्त व्हायचं म्हटलं तर सत्संग रजिस्टर करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यावेळेस ते प्रयत्न आणि प्रयास करून दासला आठवते की ज्यावेळेस DP भोसले कॉलेजमधून आमच्या कदम माताजी आणि कदम महाराज सहज रानामधून, त्याची शेती तिकडे, रानामधून येत असताना दासनं त्यांना विनंती केली की आज म्हणलं तुम्ही पावती बुकची सेवा पहिल्यापासून ते करत होते, ते त्यांना विनंती केली की महात्माजी तुम्ही कोरेगावची सेवा सांभाळा, कारण सद्गुरूचं कार्य आहे. त्यावेळेस माताजी माझ्यावरती भडकल्या, आमच्या घरी काही चूल पेटत नाही का, आम्हाला त्या सगळ्या झंझटमध्ये नका पाडू. आणि वास्तविक त्यावेळेस दास ठीक आहे म्हणले, यांची इच्छा नाही. मग दासनं त्यावेळेस मग मिलिंद केंजळे महाराजांच्या बरोबर एक सत्संगचा महात्मा म्हणून एक इतका सुंदर सेवा चालू होती. आणि सेवा चालू असताना येणं जाणं असायचं. मग त्यांच्या माताजी प्रसादीच्या माध्यमातून सेवा, चहा पाण्याच्या माध्यमातून सेवा. दासला आठवते, कारण ज्यावेळेस आमची भावना, मोठी मुलगी लहान होती, ते त्यावेळेस सहज त्यांच्याकडे प्रसादी करण्याचा योग प्राप्त झाला. आणि मग ती मुलगी जिन्यावरून खाली जात असताना गडगडत गेली आणि शेवटच्या पायरीवरती दासनं डोकं आपटणार तेवढ्यात पकडलं होतं. मी हे सगळं सलोखा निर्माण झाला होता. आणि दासला वाटलं की मिलिंद केंजळे महाराजांच्याकडे दासनं अरदास केली, विनंती केली की तुम्ही ह्या कोरेगावची सेवा तुम्ही सांभाळा. आणि दासनं त्यांचा होकार आल्यानंतर आमचे उत्तम रसाळजी महात्मा यांच्याकडे अरदास केली की जशी वाठार किरोलीची सत्संग रजिस्टर झालेली आहे तशी कोरेगावची देखील सत्संग रजिस्टर व्हावी. मग आमचे दीपक कनशे महाराज यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ती सत्संग देखील मिलिंद केंजळे महाराज त्यावेळेस मुखी झाले. कारण वास्तविक पाहता सद्गुरूच्या आदेशा उपदेशाच्या माध्यमातून तो देखील कार्य चालू झालं. कारण दास नेहमी पाहायचा की सुंदर असं सुरुवातीपासून त्या महात्म्याने योगदान दिलं, कार्य केलं. कारण सुरुवातीचा सत्संगचा त्यांचा काळ बघितला तर बहिणजींचा खूप सुंदर भाव होता, पण केंजळे महाराज नेहमी
शेवटच्या विचाराला येऊन सत्संगचा आनंद घेत होते. आणि एवढं सगळं कार्य करत असताना हे कार्य चालू होतं आणि दासनं अरदास केल्यानंतर त्यांना ती सद्गुरूनं मुखी म्हणून रजिस्टर होऊन ते देखील कार्य चालू झालं. आणि वास्तविक पाहता मग प्रचार आणि प्रसार माध्यमातून कोरेगाव या ठिकाणीसुद्धा शाळेमध्ये नंतर सत्संग भरायला लागली. आणि शाळेमध्ये सत्संग भरत असताना दास वेळोवेळी यावेळेस तरकारीची दासची गाडी होती, वेळोवेळी ज्यावेळेस 2 ट्रिप असायच्या त्यावेळेस पहिल्या ट्रिपला दास सातारमध्ये जाण्याच्या अगोदर कोरेगाव मार्गे जायचा, ती सत्संग करून सातारला जायचं नियोजन असायचं. मग सहज कितीतरी वेळा दासला एकच आवड होती की आपलं सुंदरपणे कांजूरमारला दासला एक सवय लागली होती की सगळ्याच्या शेवट शांतपणे सत्संगमध्ये बसून सत्संग श्रवण करायची. परंतु ज्यावेळेस मोका आला त्यावेळेस शांतपणे सत्संग श्रवण सत्यवान वाघमारे महाराज आणि मिलिंद केंजळे महाराज दोघं सेवा पाहत होते, ते सेवादलची सेवा पाहत होते. आणि ज्यावेळेस मोका द्यायचे की स्टेजला दासला बसवणार, कारण दासची ती अवस्था होती, दासला कोणताही अभिलाषा नव्हती की माझ्या जीवनामध्ये मला कोणतं पद मिळावं, कुठलं एक सद्गुरूचं कार्य महापुरुषांना घेऊन किती सुंदर करता येईल, हीच दासची एक अभिलाषा होती. आणि वेळोवेळी सद्गुरूच्या कार्यामध्ये पुढं समोर जाऊन प्रचार आणि प्रसार माध्यमातून पुढं जायचं आणि ते कार्यक्रमाचं आयोजन चांगल्या प्रकारे करून सुंदर समाजाला वैचारिक पातळीच्या माध्यमातून सुंदर सुंदर समाजामध्ये प्रबोधन कसं घडेल ह्या गोष्टीकडे दासचं बारकाईने निरीक्षण असायचं. आणि त्यावेळापासून आज परिवाराशी आमचा इतका सुंदर सेवा चालू असायच्या. मग आणि प्रचार प्रसार माध्यमातून प्रत्येक ठिकाणी मग गावोगावी जाण्याचा योग प्राप्त व्हायचा. कारण हे कार्य मी करतो म्हणून होऊ शकत नाही, कारण सद्गुरूची जोपर्यंत कृपा कटाक्ष माझे न्याहाळलेले आणि अमरपदी बैसविले. कारण हे अमरत्व, ही सेवा ही समर्थ सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने मिळत असते. ज्याच्या जीवनामध्ये ज्याला मिळते, कधी कधी भ्रामिक कल्पना निर्माण होतात की सद्गुरूच्या कृपेनंच ही सर्व काही कार्य घडत असतं. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावेळेस दासला तो प्रसंग देखील आठवतोय की मिलिंद केंजळे महाराज देखील सत्संगमध्ये काही विचाराच्या माध्यमातून वगैरे बोलत नव्हते आणि सहज श्रीरंगदादांच्या घरी सत्संग चालू असायची धनगरवाडीची. आणि दासनं मिलिंद केंजळे महाराजांना देखील त्यावेळेस त्यांची पहिली पत्नी त्यांच्याबरोबर आल्या होत्या आणि 4 व्हीलर गाडीमध्ये त्या धनगरवाडी या ठिकाणी आल्या होत्या. त्या बहिणजी बोलत होत्या, परंतु महात्मा बोलत नव्हते. आणि धनगरवाडी या ठिकाणी दासनं त्यांना प्रयत्नाने प्रयास करून स्टेजला बसवलं होतं. आणि महात्माजीनं थोडक्यामध्येची 1 मिनिटाचे विचार ठेवले आणि एक गुरुच्या कार्यामध्ये सतत एक त्यांचं बोलण्याचा भाव नसायचा, पण सेवेमध्ये महात्म्यांचं ध्यान असायचं. मग असं कार्य करत असताना आज समर्थ सद्गुरूच्या इवलीसा वेळ लावेला द्वारीपर्यंत त्याचा वेल गेला गगनावरी, मुगराला फुलला मोगराला फुलला. कारण इतका मोठा सत्संगाचा वेल भरत गेला, परंतु जीवनामध्ये जीवन जगत असताना आज त्या गोष्टीची गरज आहे की कोणत्या नाही कोणता महात्मा सत्संगासाठी प्रेरित करतो, त्या महात्म्याला घेऊन येतो. परंतु वास्तविक आता नंतर त्या महात्म्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं आहे का, त्याला ब्रह्मज्ञान समजलं आहे का, ह्या गोष्टीमध्ये ज्या आज काही कमी आहेत त्या कमी करण्याची दुरुस्त करण्याची गरज आहे. कारण पहिला महात्मा एखाद्याला जोडण्याचा प्रयास केला, तो महात्मा नवीन आला तर वेळोवेळी त्या महात्म्याचं भेट घेतली जायची की त्यावेळेस त्या महात्म्याला ब्रह्मज्ञान कळलं आहे का, कळलं नसेल तर चर्चेच्या माध्यमातून महात्म्यांच्या समोर काय त्याच्या शंका असतील शंकेचं निरसन करून तो महात्मा घडवण्यासाठी अनेक महात्मे प्रयत्नाने प्रयास करायचे. मग मुंबईवरून पुण्यावरून जेवढेही महात्मे, आमचा मुंबईचाच जास्त संबंध होता आणि त्या संबंधाच्या माध्यमातून सुंदर असं कार्यक्रमांचं नियोजन चालायचं. आणि दासला ती सेवा प्राप्त झाली होती की बाबा रे महात्मे घेऊन यायचे, सुंदर सुंदर विचार सत्संगपर्यंत प्राप्त करून द्यायचे, गीताच्या माध्यमातून विचाराच्या माध्यमातून, आणि केवळ शांतपणे श्रवण करून सत्संगाचा आनंद घ्यायचा. एक दासला ती सवय लावून घेतली होती. मग वास्तविक पाहता हे जीवन जगत असताना प्रत्येकालाच वाटतं की माझ्या जीवनाच्या माध्यमातून एक सद्गुरूचं कार्य घडावं. परंतु सद्गुरूचं कार्य करत असताना कोणत्याही गोष्टीची अभिलाषा नसेल तर सद्गुरू कोणत्या नाही कोणत्या माध्यमातून
निरंकारी मिशनमध्ये समर्थ सद्गुरू युगदिष्टा सद्गुरू ज्यावेळेस सद्गुरू म्हणून कार्य करत होते त्यावेळेस हरदेव सिंग महाराजांना प्रश्न विचारला गेला की ह्याच्यामधले तुमचे प्रचारक किती जण आहेत. तर त्यावेळेस निरंकारी बाबांनी प्रत्यक्ष सांगितलं की इथं आलेला प्रत्येक जण माझा प्रचारक आहे. मग वास्तविक आता मग तिथं रजिस्टर असो किंवा नसो, कारण प्रत्येक महात्मा हा उठता बसता ह्या ब्रह्मज्ञानाच्या चर्चा करत असतो. कुठल्याही महात्म्याला असं वाटत नाही की मिशनचा प्रचार प्रसार होऊ नये आणि गुरुचं कार्य वाढू नये. प्रत्येकालाच वाटत असतं. मग कळत न कळत कुणाला बोलता येतं, कुणाला बोलता येत नाही, कुणाच्या कर्माच्या माध्यमातून असा सद्गुरू कार्य करून घेत असतो. मग वास्तविक पाहता ते कार्य करत असताना प्रत्येकाला वाटत असते की बाबा रे माझ्या जीवनामध्ये ते साधू संतांचा संघ प्राप्त व्हावा. आणि दासनं सुरुवातच केली होती की बाबा रे की उट मानवा धरी गुरु पाया, नाहीतरी जन्म तुझा जाईल वाया. कारण वास्तविक पाहता भोगू नको लक्ष योनी तू मानवाया, उद्धरून घे आता ही नरकाया, बापू म्हणे तू आता शरण गुरु राया, नाहीतरी जन्म तुझा जाईल वाया. कारण सुंदर हा असा मनुष्याचा जन्म प्राप्त झालेला आहे. अमोली करत न जोडिलेलं तुझं का ब्रह्मबीज न आठविशी. ते ब्रह्मबीज माझ्या हृदयामध्ये सद्गुरूनं टाकलेलं आहे की परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी. मग हे सुंदर सद्गुरूचं कार्य करत असताना दासनं वेळोवेळी किती रात्र किती दिवस एक नशा निर्माण झाली होती की जाम से जाम पीने से क्या फायदा, रात को पी तो सुबह उतर जाती है, हरि नाम की प्याली पेले तेरी जिंदगी सवर जाएगी. कारण इतकं सुंदर कार्य करत असताना ती नशा निर्माण झाली होती. त्या नशेच्या माध्यमातून आम्ही वाऱ्यासारखं पळत होतो. मग 9 ते 11च्या सत्संग असायच्या, कधी 11:30ला विचार संपायचे, कधी 12 वाजायच्या आणि त्याच्यानंतर प्रसादीनंतर आम्ही घरी यायचो. मग इतकं सुंदर कार्य करत असताना वेळोवेळी सद्गुरूच्या कार्यामध्ये वेळोवेळी सद्गुरूनं तो मोका दिला आणि त्या मोक्याच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी प्राप्त झाल्या ज्या सुखासाठी संत महात्म्यानं प्राप्त करून घेतल्या, त्या गोष्टी प्राप्त झाल्या. सद्गुरू ती अरदास करेल की ज्यावेळेस तुमचे ब्रह्मज्ञान आणि सद्गुरू कार्य करण्याचा मोका मिळेल तर त्यावेळेस कधीही अहंकाराचा वारा न लागता केवळ जी अवस्था तुमच्या चरणावरती आल्यानंतर प्राप्त झाली ती शेवटच्या श्वासापर्यंत कोणत्याही संत महात्म्याविषयी विरुद्ध भाव निर्माण न होता केवळ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घटामध्ये तुमचं स्वरूप आहे ती अवस्था दासच्या मनाला प्राप्त व्हावा. कारण एवढ्यासाठी केलं होतं 8 तास शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रेमाने बोला धन्यंकारजी.